हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आम्ही जाणार आहे वर्तकनगरला। तिकडून भांडूपवरून दादा आणि अमन येतोय आणि इकडून मी जाणार आहे। तर आज तुम्ही इकडून माझा रुटीन बघा, इथून जातो कसं ते बघा आणि डायरेक्ट तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो। काय आता फायनली दिवस स्टेशनच्या इथे पोहोचलेलो आहे। तर समोर दिवस स्टेशन आहे, तुम्ही आता तिकीट काढतो। तर एक तिकीट 5 रुपये, जाण्याची आणि येण्याची तिकीट 10 रुपये। तिकीट काढा आणि चला पुढे भेटूया। तुम्ही इथून तिकीट काढू शकता आणि इथं ऑनलाईन पण काढू शकता। तर डायरेक्ट भेटतो तुम्हाला पुढे। सो गाइस, दिवस स्टेशनला पोहोचला। आज ट्रेन भेटली, ट्रेन मस्त तो डायरेक्ट तुम्हाला भेटतो। सो गाइस, आपण फायनली पोहोचलेलो आहोत ठाण्याला। तर इथून जातो आपण वर्तकनगरला। तर बघा आता वर्तकनगरला जायला किती खर्च येतो। तर हे तिघं भेटलेत डायरेक्ट पुढे पोहोचलेला वर्तकनगरला। तर ही बस होती, आम्ही बसने आलो। तर एकाची तिकीट आहे 13 रुपये। तुम्ही ट्रॅव्हल करू शकतात बसने। तर समोर आपण इकडे आतमध्ये जाणार आहोत। तर सो गाइस, काय सजवलं मस्त पैकी। आता एंट्रन्सचा गेट पण भारी होता। नायक मंदिरात भेटू चला। मंदिराचा एंट्रन्स आहे गाइस, मस्त रांगोळी काढली। साईबाबा आता फायनली ऊपर लेखा पोहोचलेले। अरे ऊपर हां, तर ऊपरला पोहोचतो आम्ही लोक आता। तर समोरच महादेव बसलेत आणि विठ्ठल देव समोरच आहेत। तर आम्ही इथं वर्तकनगरहून जवळ आहे, तर आम्ही चालत आलेलो। तर तुम्ही ऑटो किंवा काय करू येऊ शकतात। बघू तिकडे जायला जमलं तर आम्ही तिकडे जाऊ। तर आता भेटूया आपण डायरेक्ट पुढे व फोटोशूट वगैरे सगळं करू। तर भेटूया आपण पुढे। फायनली पोहोचलेलो आहोत विठ्ठलाच्या इथे। तर ही मूर्ती बघा काय दिसते गाईस, विठ्ठलाची एकदम मस्त विठ्ठलाची मूर्ती दिसते। जास्त कोण नसतं या ओपन लेकवर, तुम्ही ते फोटोशूट करू शकतात। आणि तिकडे समोर ना महादेवाची बैठक मूर्ती आहे आणि जस्ट त्याच्या समोरच विठ्ठलाची मूर्ती आहे गाईस। तर आता आपण फोटोशूट इथे पण करतो वगैरे आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो। आता आमचा फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे। आता आम्ही निघतो घरी जायला। तर परत एकदा विठ्ठलाचे पाय पडून घ्या। आता आम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा तुम्हाला परत एक विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला परत बघायला भेटेल। आणि जर तुम्हाला हा ब्लॉग घरी जाऊन करणार आहे रात्री, तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि इथे तुम्ही फोटोशूटसाठी जागा पण मस्त आहे आणि तुम्ही ही जागा नक्की विजिट करा। हां, चला बाय, पण थोड्या वेळाने भेटूया। तो काय पोहोचलेलो ठाणा स्टेशनला। तर आता हा ब्रिजवरती चढून जाणार त्या बसने आलो आम्ही, एसवाल्या बसने। काय तुम्हाला पुढे भेटतो भांडूपला। तर बघा आता जबरदस्ती मला भांडूपला घेऊन आला। हा बघा, हा जबरदस्ती भांडूपला घेऊन आला। तर आता बस बघतो 600चा आणि तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन भेटतो। आता घरी वगैरे पोचलो मस्त। तर थोडा बघा काळोख झालाय। तर घरी वगैरे पोचलो, आता फ्रेश वगैरे होतो, कपडे वगैरे सगळे चेंज करतो आणि तुम्हाला भेटतो।
गाईज आता आम्हाला कळलंय साई बजारमध्ये टी शर्टची ओपनिंग आहे आज. तर टी शर्टची ओपनिंगला जाऊया. फ्रेश वगैरे झालो, कपडे बदल झाले, पण दुसरे कपडे घातले, तेच कपडे घातलेत आणि आता आपण जातोय साई बजारच्या टी शर्टच्या ओपनिंगला. तुम्हाला टी शर्ट दाखवतो. सो गाईज आता आम्ही सगळं झालेलं आहे. टी शर्टचे रिव्ह्यू मिळेल तर तुम्हाला आवडलं टी शर्ट तुम्ही इथून परचेस करू शकता. साई बजारची पालखी टी शर्ट आहे. तर पालखी टी शर्ट आहे. दादाबरोबर गेलेलो आणि आपण होता आणि सकाळी उपवासला गेलेलो आणि मंदिरामध्ये गेलेलो. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. त्याला तुम्हाला भेटूया त्याच्या